Today we are going to start types of chemical reaction. This is next part. Okay, so types of chemical reaction. First part is combination reaction. Also, what is meaning of combination reaction? When two or more reactors combine in reaction to form single product, it is called as combination reaction. आता जर का तुम्ही बुक मध्ये बघितलात तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसतील, बरोबर. आणि त्यावरून त्यांनी प्रूव्ह केले की व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. बट what definition says? Definition says that if we add two or more reactants, so reactant आपले किती आहेत, एक किंवा दोन पेक्षा जास्त, then after combining those reactant we will get single product. so product किती असणार आहे, सिंगल प्रोडक्ट असणार आहे. अशा रिॲक्शनला आपण काय म्हणणार, combination reaction. Okay, so here one reaction is given, NH3. NH3 means ammonia. If we add ammonia into hydrogen chloride HCl, then we will get ammonium chloride. Ammonium chloride means NH4Cl, correct. So from two reactants are NH3 and HCl. From them we will get ammonium chloride as a single product. So this reaction is called as combination reaction. So just तुम्ही ऑब्झर्व करा, रिॲक्टंट टू किंवा त्यापेक्षा जास्त असतील आणि एकच सिंगल प्रॉडक्ट असेल तर तुम्ही डिरेक्टली म्हणू शकता इट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. Then magnesium oxide is formed by single product by combination of magnesium and oxygen. आता ही रिॲक्शन कशी केली जाते सेकंड, तर सेकंड रिॲक्शन मध्ये आपण एक मॅग्नेशियमची स्ट्रिप घेतो, बरोबर. मॅग्नेशियम ही मेटल आहे, त्याची स्ट्रिप घेतली आपण आणि ती स्ट्रिप बर्न केली इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, बरोबर. सो त्याची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर होईल आणि काय तयार होईल, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होईल, त्याची पावडर तयार होईल. इज आय थिंक ग्रे इन कलर. ओके, सो Mg पासून Mg प्लस O2 विल गेट सिंगल प्रोडक्ट MgO. ओके, सो Mg मीन्स मॅग्नेशियम, then oxygen means O2 means oxygen, and it will give final product which is magnesium oxide. करेक्ट. आता इथे गंमत बघा, ऑलरेडी आपण रिॲक्शन ही कशी लिहिणार, तर Mg प्लस O2 gives MgO. दिस इज नॉट अ बॅलन्स रिॲक्शन बिकॉज जर का आपण लेफ्ट हँड साईडला बघितलं तर इथे आपल्याला दोन ऑक्सिजन दिसत आहेत आणि राईट हँड साईडला सिंगल ऑक्सिजन आहे. सो ती बॅलन्स होत नाही आहे. या केसमध्ये मी कोणाला बॅलन्स करणार, तर ऑब्वियसली राईट हँड साईडच्या ऑक्सिजनला मी बॅलन्स केलं. सो याला जर का मी बॅलन्स केला तर माझ्या Mgची बॅलन्स ही काय होते, डिस्टर्ब होते, बरोबर. कारण की इथे दोन Mg झाले आहेत, इकडे काय आहेत, एकच Mg आहे, म्हणून मी इथे बॅलन्स करणार 2 Mg, बरोबर, 2 into 1. सो आता इथे दोन Mg आहेत, इथे दोन ऑक्सिजन आहेत. सो Mg रिॲक्टंट साईडला 2 आहेत, ऑक्सिजन सुद्धा 2 आहेत आणि इथे किती आहेत, तर MgO मीन्स 2 Mg अँड 2 ऑक्सिजन. सो इट इज बॅलन्स केमिकल रिॲक्शन. सो ज्या वेळेला तुम्ही एक्झाम्पल म्हणून अशा रिॲक्शन लिहाल त्यावेळेला तुम्ही बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिणं गरजेचं आहे. Okay, so sometimes they ask the question that write types of chemical reaction. Okay, so in that question, if that question is for 4 marks, then write this name combination reaction, then write this definition of combination reaction and one example. Okay, then second type is decomposition reaction. Decomposition reaction is opposite to combination reaction. So in combination reaction we combine two products, and in the composition we decompose, means we separate one product into one reactant into two product. Okay, so the chemical reaction in which two or more product are formed from single reactant is called as decomposition reaction. म्हणजे इथे एका रिॲक्टंट पासून दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होणार आहे. इट इज एक्झॅक्टली अपोजिट. अँड सी, दिस इज C12H22O11. सो दिस वन इज ग्लुकोज.
सो जर का ग्लुकोजला हीट आपण सप्लाय केली तर त्यापासून कार्बन आणि H2 सेपरेट होते. ओके, सो एका रिॲक्टंट पासून आपल्याला दोन प्रॉडक्ट इथे मिळतात. ओके, देन सेकंड रिॲक्शन, दिस ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. सो सी, ही रिॲक्शन आपण बघितली आहे याआधी सुद्धा. CaCO3 मीन्स लाईम पावडर. लाईम पावडर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅल्शियम कार्बोनेट. when we heat calcium carbonate then CaO and CO2 release. बरोबर. आता इथे गंमत बघा काय होतंय. CO2 हा कलरलेस गॅस आहे. ओके, आता तो रिलीज होणार आहे म्हणून मी अप्पर ॲरो दाखवला. अँड दिस गॅस इज कलरलेस. CO2 हा कलरलेस गॅस असल्यामुळे तो आपल्याला दिसणार नाही जेव्हा तो रिलीज होईल त्यावेळेला. मग त्याचा प्रेझेन्स कसा समजेल त्यासाठी ही आपण अरेंजमेंट केली आहे. ओके, त्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला दोन टेस्ट ट्यूब दिसत आहेत. त्या आपण रबर कॉर्क लावून फिट केल्यात. फिट यासाठी केलेत की जो CO2 इथून बाहेर पडेल तो बाहेर जाता कामा नये, एअरमध्ये जाता कामा नये, तो इथेच आतमध्ये राहील. या साईडला आपण काय घेतलंय, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट मीन्स CaCO3. ज्यावेळेला तुम्ही तो हीट कराल त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल तर CO2 गॅस आहे तो लिबरेट होईल आणि इथे CaO ची पावडर राहील. बरोबर. आता हा CO2 जो काही इथून लिबरेट होते तो आपण ह्या छोट्याशा स्ट्रॉ मधून काय केलं, पास केलं. ओके, आणि इथे आहे लाईम वॉटर. तर लाईम वॉटर म्हणजे काय तर CaOH ट्वाइस. आणि हे कसं बनतं तर CaO मीन्स कॅल्शियम ऑक्साईड मी पाण्यामध्ये मिक्स केलं की मला काय मिळणार आहे CaOH ट्वाइस. क्लिअर. सो दिस इज नथिंग बट अवर लाईम वॉटर. ज्या वेळेला आपण लाईम वॉटरमध्ये CO2 ॲड करू त्यावेळेला आपल्याला इथे मिल्की वॉटर मिळेल. ओके, त्याचा आधी कलर जो आहे तो व्हाईट कलरलेस आहे. ज्या वेळेला त्यावेळेमध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड होईल त्यावेळेला त्याचा कलर मिल्की मध्ये कन्वर्ट होईल. आणि इथे आपल्याला बुडबुडे पण दिसतील, त्या दिसतात बघा बुडबुडे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मिल्की वॉटर यामुळे होणार आहे तयार कारण की ज्या वेळेला आपण CaOH ट्वाइस मध्ये CO2 ॲड करणार आहोत. आता हा ॲड कुठून होतोय बघा, लाईम वॉटर मीन्स CaOH ट्वाइस. बरोबर. हे आपल्याला कुठून मिळालं, हे आपल्याला मिळालं CaO मध्ये H2 ॲड केल्यावरती. ओके, तर आपण इथे बाजूला सगळ्या रिॲक्शन लिहूया म्हणजे तुमच्या जास्त लवकर लक्षात येईल. इथे काय रिॲक्शन होते तर ही रिॲक्शन होते CaCO3 प्लस CaO प्लस CO2. जो CO2 इकडून लिबरेट होणार आहे, CO2 गॅस, तो आपला इथे ॲड होतो. बरोबर. इथे जे लाईम वॉटर आहे, लाईम वॉटरचा फॉर्म्युला CaOH ट्वाइस. दिस इज नथिंग बट लाईम वॉटर. बरोबर. इथे आपण CO2 ॲड करतोय जो तिकडच्या टेस्ट ट्यूब मधून बाहेर पडला. बरोबर. आणि हे लाईम वॉटर कसं तयार होतंय CaO प्लस H2O. दिस गिव्स CaOH ट्वाइस. बरोबर. सो आपल्याला तीन रिॲक्शन आपण इथे बघतोय, 1, 2 आणि ही थर्ड. तर थर्ड रिॲक्शन मध्ये काय होणार आहे तर CaOH ट्वाइस इज कलरलेस लिक्विड. ज्या वेळेला त्यामध्ये CO2 ॲड होईल जो तिकडच्या टेस्ट ट्यूब मधून येणार आहे, इथे फॉर्मेशन होईल परत CaCO3 प्लस H2 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं पुन्हा फॉर्मेशन होईल. आणि याचा कलर व्हाईट असतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथे व्हाईट प्रेसिपिटेट तयार होईल सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आणि हे कलरलेस लिक्विड विल टर्न टू मिल्की वॉटर. करेक्ट. सो दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. ही तुम्ही तुमच्या लॅबमध्ये करून बघू शकता. and this one is very famous reaction. So remember this three equation, first equation, second equation and third equation. Okay, then
नेक्स्ट पार्ट इज डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट. तर वॉटरचं डिकम्पोजिशन कसं करायचं, तर वॉटर डिकम्पोजेस इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस. बरोबर. सो ऑक्सिजन आणि हायड्रोजन त्यापासून लिबरेट होणार आहे वॉटरपासून. ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू ॲसिडिक्युलेटेड वॉटर. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की वॉटरपासून जर का तुम्हाला H2 आणि O2 मिळवायचं असेल तर तिथे तुम्हाला थोडंसं ॲसिड ॲड करावं लागेल, ॲज अ कॅटलिस्ट म्हणू शकता तुम्ही. त्यामुळे ती रिॲक्शन खूप फास्ट होते. दिस डिकम्पोजिशन टेक प्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, देअरफॉर इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलायसिस. ओके. So electrolysis means what? Whenever we are using electric energy means we are sending an electric current through that solution and we will get these two gases. Okay. सो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आय थिंक मेटलर्जीच्या चॅप्टरमध्ये. तिथे आपण त्याबद्दलचं डिस्कशन करूया. इथे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की डिकम्पोजिशन ऑफ वॉटरमध्ये H2O पासून आपल्याला H2 आणि O2 असे दोन गॅसेस मिळतील आफ्टर प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट टाइप ऑफ रिॲक्शन इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. The reaction in which the place of ion of a less reactive element in compound is taken by another by more reactive element by formation of its ion is called as displacement reaction. बरोबर. आता CuSO4 म्हणजे काय जर तुम्हाला माहित असेल तर CuSO4 तयार होताना Cu2+ आणि SO4 2- चे दोन आयन एकमेकांच्या जवळ येते. बरोबर ना. आता इथे कोण आहे, Fe आहे. Fe पासून सुद्धा दोन आयन तयार होऊ शकतात, जसं की Fe2+ तयार झाला प्लस 2 इलेक्ट्रॉन तयार झाले. बरोबर. कारण की Fe ने 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकले. आता इथे जर का तुम्ही कंपॅरिझन केलं तर Feचा आयन Fe2+ इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Cu2+. So because of that this Cu is replaced or displaced by Fe. बरोबर. सो Cu ची जागा कोण घेणार आहे, Fe घेणार आहे. म्हणजेच Fe2+ हा SO4 2- बरोबर रिॲक्ट होईल आणि आपल्याला मिळेल FeSO4. बरोबर. आणि Fe ने रिलीज केले 2 इलेक्ट्रॉन हे कॉपर घेईल आणि त्यापासून मिळेल C. ओके. सो Cu वरचा 2+ चार्ज आहे तो काय होईल, रिलीज होईल आणि याचं काय होईल, ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. सो FeSO4 ॲक्वियस प्लस Cu ॲज अ सॉलिड. करेक्ट. ओके. सो वी आर गोइंग टू डिस्कस दिस रिॲक्शन इन मेटलर्जी चॅप्टर. तिथे आपण डिटेल डिस्क्रिप्शन बघणार आहोत. तसंच सिमिलरली अजून एखादं आपण एक्झाम्पल घेतलं की CuSO4 प्लस दिस इज इन ॲक्वियस मीडियम, इथे आपण पाण्यामध्ये ॲड करून घेतलंय प्लस Pb. Pb मीन्स टी. देन दिस Cu इज रिप्लेस्ड बाय Pb. बरोबर. सो Pb हा Cuच्या जागी येईल आणि बनेल काय, PbSO4 प्लस C. ओके. सिमिलर एक्झाम्पल. बिकॉज Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Cu, also Pb is also more reactive than copper. Zinc also there. Zinc is more reactive than I think copper. So ह्या सगळ्या रिॲक्शन आपल्याला इथे बघायला मिळते. ओके. आणि ही रिॲक्शन पुन्हा आपण डिस्कस करणार आहोत आपल्या मेटलर्जीच्या चॅप्टरमध्ये. सो तिथे आपल्याला याची गरज लागणार आहे. त्यामुळे दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. So first type of reaction was combination reaction, decomposition reaction and displacement reaction. Displacement reaction म्हणजे एकाला शिफ्ट करायचं आणि त्यापेक्षा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो त्याची जागा घेईल. ओके. सो इन दिस रिॲक्शन आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट is taken by another more reactive element by formation of its own ion. Okay. So this is definition for this displacement reaction. देन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंटमध्ये दोन्ही आयन एक्सचेंज होते. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, इन दिस रिॲक्शन आयन्स इन रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट
आर कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथे एक्झाम्पल आपण घेतलंय पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट. ही रिॲक्शन आपण काल डिस्कस केली होती एका ॲक्टिव्हिटीमध्ये. सेम आपण आता डिस्कस करणार. करेक्ट. आता इथे आपण लक्षात घेऊया K2CrO4 बरोबर. सो CrO4 याला आपण क्रोमेट म्हणतो. क्रोमेटवरती चार्ज असतो -2 आणि ऑब्वियसली के वरती चार्ज असेल +K. आणि हे आपण लास्ट इयर डिस्कस केलंय कंपाऊंडचं फॉर्मेशन कसं होतं ते. सो याची व्हॅलन्सी आहे 2 आणि केची व्हॅलन्सी आहे 1 बरोबर. सॉरी, केची व्हॅलन्सी आहे 1 आणि क्रोमेटची व्हॅलन्सी आहे 2 बरोबर. जो चार्ज आहे त्यावर आपण व्हॅलन्सी सांगतो. इथे +1 चार्ज आहे सो व्हॅलन्सी 1, इथे -2 चार्ज आहे सो व्हॅलन्सी 2. आणि या दोघांचं आपण क्रिस क्रॉस मेथडने काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, K2CrO बरोबर. सो दिस इज मेथड टू फाइंड आउट प्रॉडक्ट. हे आपण लास्ट इयर डिस्कस केलं. हा आपला पार्ट नाही डिस्कशनचा. पण इथे काय होतं बघा, 2K प्लस आयन आणि एक क्रोमेट आयन तयार होईल. इथे काय होणार आहे तर बेरियम सल्फेट पासून काय होणार आहे बघा, तर SO4 2- चार्ज असेल आणि बेरियम वरती सुद्धा 2+ चार्ज असतो. आता हा यासोबत रिॲक्ट होईल आणि हा K हा SO4 बरोबर रिॲक्ट होईल. म्हणजेच बेरियम इकडे येणार आहे आणि K इकडे जाणार आहे. म्हणजेच ही काय होते तर डबल डिस्प्लेसमेंट इथे दिसते. म्हणजेच प्रॉडक्ट काय तयार होईल, BaCrO4 आणि K2SO. हे KSO4 नाही, K2SO4. वाय? बिकॉज K has plus charge and SO4 has minus charge, -2. Valence of K is 1, valence of SO4 is 2. Do crisscross method and finally you will get K2SO4. We had learned this method in previous standard, so go and revise that. This BaCrO7, which is nothing but barium chromate, is yellow in color, so we will get yellow precipitate, and this reaction is called as double displacement reaction. ओके. सो इकडून एक आयन दुसऱ्या आयन बरोबर रिॲक्ट होईल आणि इकडचा आयन इकडे, म्हणजे एक्सचेंज होतं बरोबर. सो K+ एक्सचेंज विथ Ba2+ and this CrO4 is placed with SO4 2- बरोबर. सो 4 आपण टाईप ऑफ रिॲक्शन ते डिस्कस केला. त्यांच्या डेफिनेशन्स, त्यांचं एक्झाम्पल एक हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचं मिनिंग एक लक्षात ठेवा. तुम्हाला रिॲक्शन दिली जाईल आणि ते विचारतील क्वेश्चन की व्हॉट इज द टाईप ऑफ दिस रिॲक्शन. सो त्या केसमध्ये तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करता आला पाहिजे. आयदर इट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.